भावी शिक्षक शिक्षिका यांचे व्हिजी9 अकॅडमीतर्फे सहर्ष स्वागत. मित्रांनो, पवित्र पोर्टलने आज 15/2/2024 रोजी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे आणि याद्वारे स्पष्ट सांगितले आहे की मित्रांनो की सर्व जे कोणी अभियोग्यताधारक आहे तर त्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये किंवा समाजामध्ये सोशल मीडियावरती जे काही चुकीच्या बातम्या शिक्षक भरतीबाबत पसरवत आहेत तर अशा सर्वांना फेक बातम्यांचा विश्वास ठेवू नये. फक्त पवित्र पोर्टलवरील न्यूज बुलेटिन या सदराखाली जे प्रसिद्धी नोटिफिकेशन येईल त्यावरच विश्वास ठेवावा. तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन आहे तर याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. त्यापूर्वी आपण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मित्रांनो, पवित्र पोर्टलने 15/2/2024 रोजी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की काही जण समाज माध्यमावर विविध प्रकारच्या चुकीच्या बातम्या पसरवून पवित्र पोर्टल त्याचप्रमाणे प्रशासनाची बदनामी करत आहेत. त्याचप्रमाणे जे कोणी अफवा पसरवत आहेत अशा सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. तर मित्रांनो, फक्त पवित्र पोर्टलचे न्यूज बुलेटिन आहे तर त्यावरच योग्य ती अचूक नोटिफिकेशन पवित्र पोर्टलमार्फत देण्यात येणार आहे. त्यावरच विश्वास ठेवावा अभियोग्यताधारकांनी. इतर कोणावरही सांगण्यावर विश्वास ठेवू नये. तर मित्रांनो, यानंतर अजून काही त्यांनी सांगितलं आहे की सदरीत पदभरती ही 2024ची पदभरती ही लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केली जाणार आहे. लोकसभा इलेक्शन 2024मध्ये होणार आहे आणि त्यापूर्वीच शिक्षकांची निवड यादी, त्यानंतर शिक्षकांची नियुक्तीपत्रक, शिक्षकांची रुजवणं हे सर्व प्रक्रिया या निवडणुकीच्या पूर्वीच त्यांना प्रशासनाला करायचं आहे. तर याबाबत प्रशासन गंभीर आहे. माननीय शिक्षण आयुक्त तसेच त्यांची सर्व टीम ही पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि त्यांना येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच हे सर्व कार्यवाही पूर्ण करायची आहे. तरी आपण सर्वांनी यांना सहकार्य करतच आहोत. त्याप्रमाणे चुकीच्या बातम्या पसरवून विनाकारण प्रशासनालाही त्रास देणं योग्य नाही. तर त्यावर त्यांनी एक खुलासा केला आहे. 2024ची लोकसभा पार पडण्याच्या आधी आपल्या शिक्षक पदभरतीची निवड यादी त्याचप्रमाणे नियुक्तीपत्रक हे सर्व केले जाणार आहेत. याबाबत प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं आहे दिनांक 10/11/2022 नमूद केल्यानुसार शिक्षक पदभरती विविध टप्प्यामध्ये होत आहे. सध्या 16 ऑक्टोबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये पवित्र पोर्टलवर आलेल्या जाहिरातीची कार्यवाही करण्यात येत आहे. मित्रांनो, ही जी सदर भरती चालू आहे तर ही दिनांक 16 ऑक्टोबर 2023 ते 22 जानेवारी 2024 या कालावधीत पोर्टलवर आलेल्या जाहिरातीचीच कार्यवाही सुरू आहे. कदाचित यापुढचाही टप्पा होऊ शकतो. पुढे अजून जाहिराती येऊ शकतात आणि पुढे आणखी पदभरतीची टप्पाही होऊ शकतो. तर मित्रांनो, तसेच अजून काय सांगितलं आहे की दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिरातीवरील कार्यवाही भविष्यात करण्यात येईल. यास्तव पहिल्या टप्प्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे विहित मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणामुळे सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही अशा सर्व अभियोग्यताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण दुरुस्त करण्याची संधी दिली जाईल याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. मित्रांनो, ज्यांचे स्वप्रमाणपत्रामध्ये चुका झाल्या असतील, काही चुकीची माहितीच गेली असेल तर अशा सर्वांना पुढील टप्प्यामध्ये ती दुरुस्त करण्याची संधी पवित्र पोर्टल देणार आहे. तर याविषयी ही छोटीशी अपडेट आहे. त्याचप्रमाणे काही तुमच्या शंका कुशंका काही समस्या असेल तर त्यांनी ईमेल ID दिली आहे edupavitra2022@gmail.com या जीमेलवरती तुम्हाला ईमेलवरती जी काही समस्या असेल ती कळवायची आहे प्रशासनाला. तर मित्रांनो, त्यांनी अजून सांगितलं आहे की अभियोग्यताधारकांचे सर्वसाधारण मुद्दे असल्यास तसे कळवावे जेणेकरून त्याचा न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करता येईल. तुमच्या अडचणी समस्या असेल तर ती या ईमेल ID पाठवाव्यात. त्याचप्रमाणे स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याच्या कालावधीमध्ये तसेच प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या कालावधीमध्ये मदतीची आवश्यकता असल्याने परिस्थितीनुरूप विविध समाज माध्यमावर आलेल्या संदेशास योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे. तथापि आता अभियोग्यताधारकांच्या स्तरावरील कार्यवाही पूर्ण झाल्यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे संदेश पाठवू नयेत. अशा संदेशाची दखल घेतली जाणार नाही. मित्रांनो, जे मान्य शिक्षण आयुक्त त्यांची सर्व टीम आहे तर यांना कोणताही ईमेल ID किंवा विनाकारण वैयक्तिकरित्या व्हॉट्सअप त्याचप्रमाणे याद्वारे काही माहिती पाठवून विनाकारण त्यांना त्रास देण्याचं काम काही जण करत आहेत. तर
त्याबाबत ही नोटिफिकेशन आहे की विनाकारण वैयक्तिक स्वरूपाचे मेसेज पाठवू नयेत, अशा मेसेजला उत्तर दिले जाणार नाही. तर मित्रांनो, हे छोटेसे अपडेट नोटिफिकेशनमध्ये आहे की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपला हाच आहे की लोकसभा 2024 पूर्वी शिक्षकांची निवड यादी, शिक्षकांची नियुक्तीपत्रक, शिक्षक रुजू होण्याची सर्व प्रक्रिया ही पार पाडण्याचे काम करत प्रशासन रात्रंदिवस काम करत आहे. तरी आपण याबाबत सजग राहूया, गंभीर राहूया आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवायचा नाही. कोणत्याही समाज माध्यमावर आलेल्या चुकीच्या मेसेजला आपण बळी पडायचं नाही. याची माहिती या नोटिफिकेशनद्वारे प्रशासनाने पवित्र पोर्टलने आपल्याला कळवली आहे. तर ही छोटीशी अपडेट होती. धन्यवाद.